तर नमस्कार यूट्यूब मंडळी, सगळे कसे आहात? आशा करतो सगळे मस्त असतात. तर बरेच दिवस झालं, 2-3 दिवस झालं खूप छान असा प्रतिसाद तुमचा मिळत आहे प्रज्ञाच्या व्हिडिओला. आणि प्रज्ञा आज पुन्हा पोळ्या आणि मुगाची डाळ बनवणार आहे. तर दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. प्रज्ञा तिकडे स्वयंपाक करते. प्रज्ञा म्हणते पप्पा माझा व्हिडिओ नका काढू, आता मी गपचूप काढतो. तिला माहीत नाही आपण व्हिडिओ काढायला लागलो म्हणून. तर चला तुम्हाला दाखवतो. आता प्रज्ञा बनवत आहे पोळ्या. आणि प्रज्ञाच्या पोळ्या आता बऱ्याच काही होत आल्यात आणि मुगाची डाळ पण बनवत आहे. तर तुम्हाला मुगाची डाळ पण मी बनवताना दाखवणारच आहे. आणि इकडे बघा प्रज्ञाचा व्हिडिओ चालू आहे बघा, आहे का? इकडे प्रज्ञा आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो प्रज्ञा पोळ्या बनवताना. बघू शकता इकडे प्रज्ञा पोळ्या बनवत आहे आणि इकडे तिनं सर्व कांदे टमाटे वगैरे कापून घेतलेले आहेत. तर बघू शकता इकडे लसूण कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे. इकडे टोमॅटो कांदा मिरची कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे. इकडे मुगाची डाळ तिनं अशी भिजवून घेतलेली आहे. आणि इकडे छान अशा प्रज्ञाने पोळ्या बनवलेल्या आहेत. बघू शकताय खूप छान प्रकारे. हे बघा इकडे तव्यावर पण आहेत. प्रज्ञा आज काय बनवणार आहे? तर आज प्रज्ञा बनवणार आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ बनवणारच, दुसरी भाजी नव्हती काय रे? कधी शेवीची भाजी खाऊ घालती, कधी मुगाची भाजी खाऊ घालती. हा कधी बनवणार आहे प्रज्ञा भाजी? हा थोड्या वेळाने बनवणार आहे. तर चला थोड्या वेळाने बघू आपण आता प्रज्ञाची मुगाची डाळ बनवताना. आणि प्रज्ञाच्या व्हिडिओला असा सपोर्ट राहू द्या. नक्कीच तुम्हाला रोज मी व्हिडिओ दाखवण्याचे प्रयत्न करेल. प्रज्ञा खूप छान आपला स्वयंपाक बनवत आहे आता. आणि तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ दाखवण्याचे तिचे प्रयत्न करत राहील. तुम्ही असेच व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्हाला खूप छान वाटते तुमची कमेंट बघून. लागली हा तुरीची डाळ बनवावं लागलीस? हां टाक मग तेच मुगाची आहे. हां तर चला प्रज्ञा आता बनवत आहे मुगाची डाळ पटकन. आणि त्या दिवशी मी प्रज्ञाची मम्मी मस्त जेवण करीत होती आणि आज पण मस्त जेवणच करते. काय बटाटा फ्राय? चला आता प्रज्ञा मुगाची डाळ बनवत आहे. बघू आता प्रज्ञाची मुगाची डाळ कशी बनते. तर हे बघा टाकला लसूण. लसूण टाकलेला आहे. आता टाकत आहे प्रज्ञा कांदा. टाकू तर बघू शकता प्रज्ञा आता टाकत आहे कांदा. आणि अर्चनाची मम्मी 2-3 दिवस झालं स्वयंपाकच बनवत नाही. प्रज्ञाच बनवावं लागली स्वयंपाक आमची रोज रोज. तेव्हा टाकला कांदा आता. तर आता कांदा छान असा फ्राय करून घेऊ. तर बघू शकता इकडे कांदा छान असा फ्राय होतोय. तर हे टोमॅटो टाक, ते सगळं त्याच्यात काय आहे ते सगळं टाक आता. हा टाक. तर बघू शकता मुगाच्या डाळीसाठी मिरची कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं टाकलेलं आहे. आता कोथिंबीर नंतर टाकाल ती. थोडं हे फ्राय करून घेते. आणि इकडे मुगाची डाळ आहे. आता मुगाची डाळ टाकणार आहे. तर बघू शकताय झाली का प्रज्ञा मुगाची डाळ? तर प्रज्ञाच्या चपात्या पूर्णपणे झालेल्या आहेत. बघू शकताय हे बघा प्रज्ञा रोज दुडीभर चपात्या करावं लागली आता. तिकडं आता ती मुगाची डाळ बनवत आहे. काल शेवीची भाजी बनवली. तर तुम्ही शेवीचा भाजीचा व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. आणि आज मुगाची डाळ बनवते प्रज्ञा. दिवस मी कामावर असते ना त्यामुळे ते व्हिडिओ काढायला कोणीच नसतंय. तर मला शेवा लागते प्रज्ञाचा. आम्ही व्हिडिओ काढतो बापले कसा. इकडे बघा जरा प्रज्ञा बघतही नाही बोलतही नाही. मलाच बोलावं लागत आहे. सांगत आहे जरा मुगाची डाळ करायले. तर तिकडं प्रज्ञाचं ते सगळं फ्राय झालेलं आहे. आता प्रज्ञा टाकत आहे त्याच्यात मुगाची डाळ. तर दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने. टाकू याच्यात चवीनुसार मीठ. तर आता टाकत आहे प्रज्ञा मुगाची डाळ. कारण की ती करते आम्हाला हेच लय मोठं महत्व आहे प्रज्ञा. कारण की तिला शिकवायला लागली तिची मम्मी स्वयंपाक करायचं. तर बघू शकता आता होत आहे मुगाची डाळ. तर छान असं फ्राय मूग डाळ झालेली आहे. आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. तर याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे. आपण अजून थोडं पाणी टाकू म्हणजे मुगाची डाळ व्यवस्थित शिजेल. झाली का प्रज्ञा मुगाची डाळ? तर हे बघा इकडे उकळी फुटलेली आहे आता. तर नक्कीच तुम्हाला मुगाची डाळ झाल्यावर दाखवतो. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, आहे का नाही? प्रज्ञा बोगत बी नाही बोलत बी नाही. अय झाली का नाही प्रज्ञा? झाली. तर चला प्रज्ञाने बनवलेली आहे मुगाची डाळ. तर चला तुम्हाला दाखवतो आता मुगाची डाळ झालेली आपली. तर बघू शकताय खूप छान अशी मुगाची डाळ झालेली आहे. आणि ही पिवळी आहे म्हणजे प्रज्ञाने कच्च्या मसाल्यात केलेली आहे. तर खूप छान अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नक्कीच सपोर्ट करा. प्रज्ञाचे व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा. तर या मित्रांनो
सर्व जेवण करण्यासाठी यूट्यूब फॅमिली. तर प्रज्ञाने आपल्याला जेवण दिलेलं आहे, बघू शकताय. मुगाची डाळ आहे आणि चपात्या वगैरे तिने दिलेल्या आहेत. तर मी नक्कीच तुम्हाला सांगतो आता प्रज्ञाने मुगाची डाळ कशी बनवली आहे. तर बघू आपण चेक करून. एक नंबर प्रज्ञाने मुगाची डाळ बनवलेली आहे आणि खरंच खूप छान झालेली आहे. आणि याच्यामध्ये प्रज्ञाने काहीच टाकलेलं नाही. मिरची, कोथिंबीर, कांदा हेच टाकून खूप छान मुगाची डाळ झालेली आहे. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून नक्कीच बनवून खा. खूप छान खरंच झालेली आहे आणि आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा प्रज्ञाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले.